महाराष्ट्र के वारकरी संप्रदाय की शान पंढरपुर की वारी का आगमन 26 तारीख को सातारा जिले के लोणंद शहर में हुआ। इस वैष्णवों की वारी का विश्राम एक दिन लोणंद शहर में होता है। हजारों भाविक इस वारी में चलते हुए और विट्ठल का नाम जपते हुए पंढरपुर की ओर प्रस्थान करते हैं। जिला प्रशासन में इस वारी के उपलक्ष्य में सभी पुख्ता इंतजाम किया था। हमारे ब्यूरो रिपोर्टर श्री संजय बदियानी ने लोणंद शहर में जाकर पालकी के दर्शन के बाद इस वारी का पूरा वृत्तांत किया। पुलिस प्रशासन के मुख्य श्री महेंद्र जगताप साहिब, लोणंद नगर पंचायत के प्रशासन अधिकारी श्री रोहित निम्बाकर, आरोग्य प्रशासन के डॉक्टर शिवम, इन लोगों ने प्रशासन के बारे में बात करते हुए अपने विभाग के तैयारी का ब्यौरा दिया। अगले दिन तारीख 27 जून को पालकी का प्रस्थान तरड़गांव की ओर होगा। लोणंद से हमारे ब्यूरो रिपोर्टर श्री संजय बदियानी की खास रिपोर्ट। हेलो सर, मी रामचंद्र गोविंदराव पवार बोलतोय नांदेडहून। नांदेड पलीकडे कंधार म्हणून गाव आहे, खेड, तिथून बोलतोय। मी वारीला आलोय, तिथून पायवारी करतोय। मी गेल्या वर्षी पण आलोय आणि या वर्षी पण आलेलो आहे। तरी पण मला खूप छान वाटतंय। पानफुल येतोय, मी गण लावतोय, दोन्ही पण करतोय धंदा। आपलं नाव सांगा। आम्ही बीड जिल्ह्याचे पुत्र असे वारकरी माने राजाभाऊ सर्जेरावजी नवले, मुक्काम पोस्ट पाली, तालुका जिल्हा बीड। आणि ह्या ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये मी 7 वर्षापासून असं माऊलीचं सेवा करीत आणि हे आपल्या गंधाचं एक माऊलीच्या भक्तांचं हे असं सर्वांच्या हिशोबाने असे सन्मानाने गंध वगैरे लावीत असं सेवा करीत मी चलतो। आणि हीच मला माऊली महाराजांनी जी मला संधी त्यांच्यामुळे भेटत आहे। मी तर असं समजतो की माझं भाग्य आहे की मी वारकऱ्यांना असं एक गंध आणि हे चांगलं एक कार्यक्रम करीत आहे। हे माझ्या जीवाला, माझ्या मनाला शांती वाटते। ही मी माऊली महाराजांच्या चरणी येतो आणि ह्या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी। नमस्कार, मी डॉक्टर श्री विजयकुमार काळे, वैद्यकीय अधिकारी केंद्र परळी इथून आलेला आहे। तर आपल्या इथे सर्वसाधारण 12 ते 15चा आरोग्य विभागाचा स्टाफ आहे। आर्यंग कॉलेजचे मेडिकलचे विद्यार्थी इथं मसाज करण्यासाठी आलेले आहेत। सर्व स्टाफ आणि भाविकांची सेवा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। त्याचबरोबर आपल्याकडे पोटदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी सर्व आणि जुलाब याच्या सर्वांच्या गोळ्या अवेलेबल आहेत। नमस्कार, मी रोहित निंबाळकर, लोणंद नगर पंचायत वरिष्ठ लिपिक। श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळ्याचा आज 26 जून रोजी सातारा जिल्ह्यात लोणंद येथे आगमन होत आहे। त्यानिमित्तानं लोणंद नगर पंचायतीच्या वतीने पालखी तळावर भव्य अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वारकऱ्यांना मोबाईल टॉयलेटची सुविधा शासनामार्फत जवळपास 1800 मोबाईल टॉयलेट लोणंद शहरात वेगवेगळ्या भागात ठेवण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर पालखी तळावर 24/7 पाणी पुरवठा म्हणजे जवळपास 24 तास पाणी या ठिकाणी पुरवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर या ठिकाणी या वारीत दरवर्षी अंदाजे 7 ते 8 लाख लोक या वारीत सहभागी होत असतात। आणि हा लोणंदकरांसाठी ही वारी म्हणजे हा एक घरातला धार्मिक सोहळा, जणू काय दसरा दिवाळी या पद्धतीने सण असल्यासारखाच लोणंदकर हा पालखीचा उत्सव साजरा करीत असतात। आलेल्या सर्व भाविकांचे लोणंदमध्ये नगरपंचायतीच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। आज माऊलीच्या पालखीचं आपल्या लोणंद नगरीमध्ये आगमन होत आहे। त्या अनुषंगाने पालखीचं या ठिकाणचा जो बंदोबस्त आहे याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे। सर्व BDR चेकिंग झालेलं आहे। सर्व पॉईंट जे आहेत महत्त्वाचे गर्दीचे ठिकाणं त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे। कुठल्याही प्रकारचा
गर्दी किंवा अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आलेली आहे. आम्हाला या ठिकाणी मदत करण्यासाठी काही स्वयंसेवक पण आलेले आहेत, त्यांची आम्ही मदत घेत आहोत. इथले सगळे दिंड्या वगैरे आहेत ते पण आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत आणि हा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने पार पडू आहे.